नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। उद्या मार्केटला सुट्टी नाही। उद्या सेटलमेंट हॉलिडे आहे, कारण बँका सगळ्या बंद आहेत। तर आज घेतलेले शेअर उद्या विकता येणार नाही। बाकी मार्केट नेहमीप्रमाणे चालेल। आजच्या शेअरची परवाच्या दिवशी सेटलमेंट होईल, पण उद्या सेटलमेंट होणार नाही। त्याचबरोबर आता डायरेक्ट मार्केटला सुट्टी 17 जूनला ईद निमित्त आहे। तिथपर्यंत मार्केटला सुट्टी नाही। 8 आणि 9 जूनला मी कोर्स ठेवला आहे। कोर्सला ज्यांना चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507। आता आपण रोजच्या व्हिडिओकडे वळूया। आज मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी होतीच। सुरुवातीला व्हिक्स 22च्या पुढे गेला होता, पण शेवटच्या एक अर्ध्या तासामध्ये मार्केट सावरलं। बँक निफ्टी सुद्धा वाढला आणि मार्केट 250 पॉईंट तेजीमध्ये बंद झालं। आज काही बातम्या होत्या, काही रिझल्ट होते, काही रिझल्ट चांगले आले। तर त्याच्यामध्ये स्ट्राइड्स फार्माला सुक्राल्फेट या ओरल सस्पेन्शनला FDA कडून मंजुरी मिळाली, त्यामुळे शेअर तेजीत होता। सुझलॉनला 4.2 मेगावॅट विंड पॉवरसाठी ज्युनिपर ग्रीन कडून 402 मेगावॅटसाठी हे विंड पॉवर प्रोजेक्ट आहे। त्याच्यासाठी ज्युनिपर ग्रीन कडून त्यांना ऑर्डर मिळाली। ही ऑर्डर मोठी असल्यामुळे सुझलॉनचा शेअर तेजीत होता। BEL निफ्टीमध्ये जाण्याची शक्यता आहेच। त्याचबरोबर 175 एकर जमीन खरेदीसाठी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारबरोबर करार केला। $11 कोटी त्यांनी निर्यातीचं लक्ष ठेवलं आहे आणि नॉन डिफेन्स बिझनेस सुद्धा आहे। तो त्याच्यामध्ये 15% ग्रोथ राहील असं सांगण्यात आलं आणि $20 कोटी ऑर्डर्स मिळण्याची त्यांना शक्यता आहे असं कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितलं। 530 ते 545 या भावाने एपिस आणि मेडिसन हे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स स्टार हेल्थमधले शेअर्स विकतील। झायडस लाईफ यांच्या अस्थमावरच्या औषधाला FDA कडून मंजुरी मिळाली। वेल्स्पन एंटरप्राइजेस यांना 1865 कोटीची 3 वर्ष मुदतीची MSRDC कडून मल्टीमॉडलसाठी ऑर्डर मिळाली। DB कॉर्पचा रिझल्ट सुंदर आला। त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं। DB कॉर्प म्हणजे दैनिक भास्कर, त्यांनी ₹8 प्रत्येक शेअरसाठी डिव्हिडंड सुद्धा दिला। त्यानंतर GE पॉवर
GE पॉवर ही तोट्यातून फायद्यात आली. टीम लीजचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. सन फार्माचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. 5 रुपये त्यांनी डिव्हिडंड दिला, पण त्यांचं अदर इन्कम जे होतं ते 373 कोटीवरनं 606 कोटी एवढं झालं. त्यामुळे सुरुवातीला जरी शेअर वाढला तरी नंतर हळूहळू शेअरचा भाव कमी होत गेला. महिंद्रा फायनान्सला इन्शुरन्स प्रोडक्ट विकण्यासाठी IRDAIने कॉर्पोरेट एजंट म्हणून त्यांना मान्यता दिली किंवा मंजुरी दिली. इंडियन बँक 5,000 कोटी रुपये उभे करणार आहे आणि ते भांडवल त्यांच्या बँकेमध्ये टाकणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2.11 लाख कोटी एवढा डिव्हिडंड सरकारला दिला. नायकाचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन सुद्धा वाढलं. ज्युबिलंट फूडचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं, पण त्यांच्या रिझल्टमध्ये सुद्धा वन टाईम गेन 170 कोटींचा आहे. टॉरेंट पॉवरचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, त्यांचं मार्जिन सुद्धा कमी झालं. TCSला कुवेतच्या बर्गन बँकेकडून कोअर बँकिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी ऑर्डर मिळाली. NIIT लर्निंग यांचंही प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. महिंद्रानी XUV 700चं नवीन व्हरायंट AX5 लॉन्च केलं. वाहबाग तोट्यातून फायद्यात आली, त्यांचं उत्पन्न वाढलं, मार्जिन वाढलं. ओरिएंटल कार्बन यांचं प्रॉफिट वाढलं, उत्पन्न वाढलं, त्यांनी 7 रुपये डिव्हिडंड दिला. कावेरी सीड्सचा तोटा कमी झाला, उत्पन्न वाढलं. तालब्रॉसचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. युनिकेम लॅबचा मात्र तोटा वाढला, उत्पन्न वाढलं, मार्जिनही वाढलं. भारत डायनॅमिक्स यांची स्टॉक स्प्लिटसाठी 24 मे ही रेकॉर्ड डेट आहे, ती जवळ आली आहे. एका शेअरचं 2 शेअरमध्ये स्प्लिट केलं जाणार आहे. पेट्रोनेट LNGचा रिझल्ट चांगला आला, त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं आणि त्यांचं मार्जिन सुद्धा वाढलं. आता जो IPO येईल तोही आपण IPO येणार आहे तोही आपण बघूया. आणि ऑफिस स्पेस जे लोक देतात त्यांचा IPO आहे, तर तो IPO सुरू झाला आहे. त्याचा आजचा पहिला दिवस होता. त्या IPOचा 39 शेअरचा त्यांचा प्राइस 39 शेअरचा लॉट आहे. 22 तारखेपासून 27 तारखेपर्यंत हा IPO चालणार आहे. 364 ते 383 रुपये
एवढा यांचा प्राइस बँड आहे। 598.93 कोटीचा हा IPO आहे। त्यापैकी 128 कोटीचा फ्रेश इशू आणि 470.93 एवढा OFS आहे। ग्रे मार्केटमध्ये आत्ता प्रीमियम चालू आहे, 40% प्रीमियम आहे। पण जर मार्केट खूप व्होलटाईल राहिलं आणि IPO बंद होईपर्यंत जर मार्केटमध्ये मंदी आली तर तो प्रीमियम टिकाऊ धरत नाही, हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे। ही कंपनी त्यांना जे पैसे मिळणार आहेत ते सेंटर्स उघडण्यासाठी आणि वर्किंग कॅपिटलसाठी ते पैसे वापरणार आहेत, असं कंपनीने सांगितलं आहे। जेवढे रिझल्ट्स मला कव्हर करता येत होते तेवढे मी रिझल्ट्स तुम्हाला सांगितले आहेत। बाकी ज्या ज्या गोष्टींची तुम्हाला अडचण पडते त्याच्यासाठी गुगल करायची जर सवय ठेवली तर परावलंबी जीणं पुस्तकी विद्या होणार नाही आणि हळूहळू सवय होईल। सुरुवातीला कंटाळी येईल, पण रोज आपल्याला अडलं की शोधा। सुरुवातीला नक्कीच वैताग येतो, शोधून सापडत नाही, ती बरोबर साईट मिळत नाही, पण तुम्ही शोधायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला कुणाच्याही तोंडाकडे बघण्याची वेळ येणार नाही आणि दुसऱ्या लोकांनाही तुम्ही मदत करू शकाल। असेच सगळेजण व्यवस्थित शेअर मार्केट करू शकतील। एकमेकांनी एकमेकांना मदत केली तर ते अधिक सोयीचं होईल। नमस्ते।